वैष्णवीच्या कुटुंबियांच्या घरी आत्ता आपण आहोत आणि तिचे वडील अनिल कसपटे आत्ता आपल्यासोबत आहेत. ज्याची वाट तुम्ही गेली 7 दिवस झाले पाहत होते. तिचा सासरा जो आहे, नराधम सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेंना अटक केलेली आहे. काय पहिल्या भावना आहेत तुमच्या त्यांच्या अटकेनंतर? खरं तर त्यांना यापूर्वीच अटक व्हायला पाहिजे होती, पण आपल्या मीडियाच्या माध्यमातून आणि पोलीस प्रशासनाने या 2 दिवसात आणि दादांच्या आदेशानुसार यांनी तुम्ही जी काही कारवाई केली आहे तर यात मी समाधानी आहे. पण नुसतं समाधानीने नसून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करावी. काय अपेक्षा आहेत तुमच्या? कधी वैष्णवीला न्याय मिळू शकतो? म्हणजे कुठली कठोरात कठोर कारवाई व्हावी असं तुम्ही म्हणताय? मला असं वाटतं की यांना मोका कायद्याअंतर्गत त्यांना मोकाही लागावा असं माझं मत आहे. खरं तर गेली 6 दिवस म्हणजे त्याच्या दरम्यान तुम्ही अनेकदा पोलीस स्टेशनकडे गेला असाल, अनेकांकडे दाद मागितली असेल. तुम्हाला दाद मिळत होती का? त्यावेळेला नेमकं काय काय तुम्हाला सांगितलं जात होतं? कारण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्यानंतरच या ठिकाणी हे सगळं झालेलं आहे. हो, हे बोलल्यानंतरच बाकीच्या गोष्टी घडल्या. यापूर्वी पहिले 2-4 दिवस उडवाउडवीची उत्तरं आणि अशा काही गोष्टी होत गेल्या. पण आपण ज्यावेळेस हे प्रकरण उचलून धरलं आणि त्या सरकारने ज्यावेळेस यात लक्ष घातलं त्या दिवसापासून 2 दिवसापासून हे दखल घेतली गेली. गेली 7 दिवस लागलेत अटक करायला. त्याबद्दल काय सांगाल पोलिसांच्या भूमिकेबद्दल? तसं पाहिलं तर पोलीस प्रशासनाने या 2-3 दिवसात चांगलं सहकार्य केलं. मी विशेषतः गायकवाड साहेबांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला मनापासून मनापासून त्यांनी हा तपासाला एक दिशा दिली आणि त्यानुसार तपास 2 दिवसात चांगल्यापैकी केला आणि आज त्याचं हे मिळालं आम्हाला की हे 2 फरारी आरोपी हजर झाले. हजर झाले म्हणण्यापेक्षा अटक केली. आपला लढा इथंच थांबतोय का? कारण काल जे आपल्याकडे बाळ या ठिकाणी वैष्णवीचं आलं 10 महिन्याचं, त्या बाळाला ज्याच्याकडे होतं तो निलेश चव्हाण सुद्धा या ठिकाणी फरार झालेला आहे. हा, आता तो निलेश, त्याच्या बाबतीत पण आम्ही बावधन पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे निलेश चव्हाणच्या विरोधात. बाळ आलं तर आम्हाला वैष्णवीचं क्षणभर दुःख ना हे झालं, पण दादांच्या आदेशानुसार आणि रुपालीताईंच्या ह्यांनी या दोघं तिघे मिळून त्यांनी जे काही केलं आणि बाळासाठी प्रयत्न केले, ते बाळ मिळूनही आलं. आणि आज सकाळी अशी बातमी आली की हे 2 फरारी आरोपी अटकही केलेले आहेत. त्यामुळं मी आपलं मीडियाच्या माध्यमातून या सरकारचं आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाचाही आभार मानतो. पण अटक करून नुसतं चालणार नाही, तर यांना कठोरात कठोर शिक्षा जेवढी लवकरात लवकर होईल आणि त्याची जी काही शिक्षेची अंमलबजावणी असेल ती लवकरात लवकर करावी असं मला वाटतं. तर अटक तर या ठिकाणी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना झालेली आहे. तत्पूर्वी तिचे पती, सासू आणि नणंद म्हणजे असं अख्खं कुटुंब जे आहे ते पोलिसांनी आता अटकेत घेतलेलं आहे. परंतु केवळ अटक करून होणार नाही, तर कायमस्वरूपी एक त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याला कारणंही तशीच आहेत, कारण समाजात हुंडाबळीचे खूप प्रकरणं या ठिकाणी होत आहेत आणि या प्रकरणातून पोलीस प्रशासनानं असेल, राज्य सरकारनं असेल, सगळ्या यंत्रणेनं असेल, एक समाजामध्ये संदेश देण्याची गरज आहे. म्हणूनच या ठिकाणी कसपटे कुटुंबीय म्हणताय, केवळ अटक नको, तर कठोरात कठोर कारवाई करा आणि समाजात एक हुंडाबळीच्या विरोधात कसं आपल्याला एखादं पाऊल उचलता येईल, त्या पाऊलाचा संदेश यातून देण्याची मागणी या ठिकाणी कसपटे कुटुंबीय करत आहे. खरं तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे 17 तारखेला म्हणजे दुसऱ्याच दिवशी तळेगाव आपल्या इथूनच जवळचं एक हॉटेल आहे, तिथं मटण खातानाचा एक CCTV समोर आलेला आहे. म्हणजे एकीकडं आपल्या लेकीवरती इतका अत्याचार केला आहे,
हुंडाबळी तिचा या ठिकाणी झाला आणि ते तिथं मटणावरती ताव मारत होते. पोलिसांचं मग लक्ष नव्हतं असं वाटतं यात, कारण अवघ्या 10 किलोमीटर सुद्धा नाहीये ते. आता मला सांगायचं एकच हेतू आहे की जर त्यांची मुलगी असती, हिला जर मुलीसारखं वागवलं असतं तर ह्या गोष्टी अशा हॉटेलमध्ये जाऊन, एक आपल्या घरातली सून गेलेली आहे, सुनेला मारून टाकलंय आणि हे जर अशा हॉटेलमध्ये जाऊन असे काही हे करत असेल म्हणजे हे निर्लज्जपणाचा कळस आहे. म्हणजे हे सरकारने म्हणा, पोलीस प्रशासनाने म्हणा किंवा जनतेने म्हणा, हे पहा हे यांचे विचारसरणी किंवा यांचे गुण कसे आहेत किंवा हे किती नीच वृत्तीचे लोक आहेत, यातूनच हे दिसतंय असं. म्हणूनच ही प्रवृत्ती ठेचून काढायला हवी. तुम्ही जे म्हणताय या ठिकाणी ज्या पद्धतीने हे सून गेली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी मटणावरती ताव मारतायत. हो, हे यांना ठेचूनच काढलं पाहिजे आणि यांना मोका लागूनच यांना सडून मारलं पाहिजे. आता यानंतर नक्कीच या ठिकाणी आपल्याकडं रुपाली चाकणकर येतील, अगदी उपमुख्यमंत्री अजितदादा सुद्धा येतील. त्यांच्या कानावरती ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे का? त्यांच्याकडे काय मागणी करणार आहात तुम्ही? हो, त्यांच्याकडे ह्या काही झालेल्या बाळासंदर्भात झालेल्या किंवा जे काही लोकांनी जाणून बुजून आम्हाला सांत्वन करण्याचा म्हणा किंवा धीर देण्याचा विलंब केला, त्या बाबतीत मी दादा आल्यानंतर बोलणार आहे. तुमच्यावरती जी वेळ आली, वैष्णवीवरती जी वेळ आली, ती समाजात कुणावरती येऊ नये, कुठल्याही मुलीवरती येऊ नये, कुठल्याही आईबापावरती येऊ नये, म्हणून आपण ही वृत्ती ठेचून काढण्यासाठी सरकारकडं काय काय मागणी करणार आहात? त्या पद्धतीने आपण बघितलं की ते मटनवरती ताव मारत होते. नाही, हे बघा, आता हे जे प्रकरण झालं, माझी मुलगी तर गेली, पण यांना ही मुलगी जाऊन एक सून, एक कोणाची तरी मुलगी जाऊन हे जर असं कृत्य करून मटणावरती ताव मारून, किंवा मी मागेही सांगितलं की ह्यांना ज्यावेळेस अटक झाली या तिघांना, त्यावेळेस ह्यांना बाहेरून ढाब्यावरून जेवण पुरवणं जाणं किंवा मुलीला मारून 2 आरोपी फरार होऊन हॉटेलमध्ये मटणावरती ताव मारणं, ह्या ज्या काही गोष्टी आहे, हे पोलीस प्रशासनानं समजून घेऊन त्यांचा विचार करून जे काय असेल ते तुम्हाला जे समोर दिसतंय त्यानुसार तुम्ही ठरवायचं की यांना पोलीस व्हीआयपी ट्रीटमेंट देत आहेत जे अटकेत आहेत त्यांना. मला असं ऐकण्यात आलेलं आहे की सुरुवातीचे 2-3 दिवस यांना व्हीआयपी ट्रीटमेंटच मिळत होती, हॉटेलचं जेवण मिळालं तसे काही आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ते त्यांना डबे गेलेले आहेत, आमचे लोकांनी पाहिलेलं पाहिजे तिथनं जिन्यातनं खाली उतरताना, आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दुसऱ्या दिवशी कुठलाही लवलेश नाही, हसत मूक मस्त डबे वगैरे घेऊन हॉटेलचे जेवणाचे डबे खाऊन वगैरे मस्त मजेत त्यांना. म्हणजे आता राजेंद्र हगवणे यांनी दीर सुशील हगवणेला अटक केली, त्यांना पण व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू शकते? त्यांनाही मिळू शकते, कारण ह्या तिघांचं आम्ही पाहिलेलं आहे. तर जशी यांना जर ट्रीटमेंट मिळत होती त्याच्याही पेक्षा आणखी व्हीआयपीच्या वरती काय असेल तर तशी मिळू शकते, अशी माझी शंका आहे. काय तुम्ही सांगाल मग पोलीस प्रशासनाला? आतापर्यंत असंवेदनशील तुम्हाला पोलीस दिसलेलेच आहेत, यापुढे त्यांनी असंवेदनशीलता दाखवू नये म्हणून पोलीस असेल, सरकार असेल, काय सांगाल गृह विभागाला सुद्धा? नाही, माझी एक सरकारला विनंती आहे की तुम्ही जे काय इथून मागे घडलं 7 दिवसापासून, पण आता जे आरोपी तुम्हाला मिळून आलेले आहेत तर ह्यांना तुम्ही कठोरात कठोर शिक्षा द्या किंवा त्यांच्याकडून कसून चौकशी करून त्यांच्याकडून हा जो काही गुन्हा घडलेला आहे ह्याच्या संदर्भात तुम्ही कठोरातली कठोर कारवाई करा. परंतु अशी जर व्हीआयपी ट्रीटमेंट दिली तर मग ही प्रवृत्ती ठेचली जाईल का? असं जर काय असेल तर समाजात त्याचा वेगळा प्रसार होईल आणि पोलीस प्रशासनावरचा विश्वास उडून जाईल, हे मला याच्यातून सांगायचे पोलीस प्रशासनाला किंवा राज्य सरकारला. तर या ठिकाणी अनिल कोसपटे जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांनी मोठा मुद्दा उपस्थित केला आहे. पोलीस त्याला गांभीर्याने घेतील असं आपण अपेक्षा ठेवूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.